BSc First Computer Science Optional Semester First Unit First Problem Solving Using Computers. So here will be the point. After the concept of problem solving, then here we are going to see problem definition in the case of planning the computer program. See, first of all, in C programming, or we can also say that, or any programming languages, problem definition, keep in mind that, which is a crucial steps in the software development process, which is a clear and well structured problem definition which allows programmers to focus on the solving the right problem, which ensures that solutions meet the specified requirements. So the problem definition steps which lays the groundwork for writing the algorithm and the code. So let's break down what problem definition involves when planning a C program. तुम्ही बघू शकताय की सी प्रोग्रामिंगमध्ये प्रॉब्लेम डेफिनेशन ही एक अतिशय महत्त्वाची अशी स्टेप आहे, विच इज अ क्लिअरली अँड वेल स्ट्रक्चर्ड, की जे अलाव करतं प्रोग्रामर्स टू फोकस ऑन सॉल्व द राईट प्रॉब्लेम, की जे खात्री देतं की ज्याचं जे मिळणारं सोल्युशन आहे की जे स्पेसिफाईड रिक्वायरमेंटनुसार मिळेल. मग त्याच्यामध्ये की स्टेप्स कोणते आहेत? दॅट मीन्स द की स्टेप्स फॉर प्रॉब्लेम डेफिनेशन इन सी प्रोग्रामिंग. फर्स्ट ऑफ ऑल, अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम which involves clarify the goal. So what is the main task the program needs to accomplish? Input and output, that means what data does the program receives and what data must it return or display. Third, constraint and requirements. Are there specific conditions, performance requirements or limitations the program must adhere to? म्हणजे पहा, जेव्हा आपण प्रॉब्लेम डेफिनेशनचा कन्सेप्ट पाहतो की त्याच्यामध्ये स्टेप्स कोणते आहेत, तर अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम, की ज्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन ऑफ गोल, जे कोणते ध्येय आहे, प्रॉब्लेमचं नेमकं काय कशासाठी आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. दॅट मीन्स व्हॉट इज द मेन टास्क विच आर रिगार्डिंग टू द प्रोग्राम नीड्स टू अकम्प्लिश. पूर्ण करण्यासाठी किंवा ते अकम्प्लिश करण्यासाठी काय आहे नेमकं टास्क ते लक्षात येणं फार गरजेचं आहे. त्याला लागणारा आता सेकंड जे आहे त्याला लागणारी इनपुट कोणता आहे की ज्याप्रमाणे तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होणार आहे. थर्ड वन विच इज द कन्स्ट्रेंट अँड रिक्वायरमेंट्स. आर देअर स्पेसिफिक कंडिशन्स, की त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक कंडिशन असणार आहेत का, परफॉर्मन्स रिक्वायरमेंट काय आहे का, और लिमिटेशन्स द प्रोग्राम मस्ट अदेअर टू. सेकंड, आयडेंटिफाय इनपुट अँड आउटपुट. मग तुम्हाला इनपुट काय आहे आणि आउटपुट काय आहे ते आयडेंटिफिकेशन करणं फार गरजेचं आहे. सो इन दॅट इट कंटेन्स द डेफिनेशन और डिफायनिंग व्हॉट द प्रोग्राम विल रिसीव ॲज इनपुट, की ज्याच्यामध्ये टाईप्स असतील, रेंजेस असेल, त्याच्यामध्ये फॉर्मॅट असेल. सेकंड, त्याच्यामध्ये डिफाईन व्हॉट द प्रोग्राम विल प्रोड्यूस ॲज आउटपुट. मग त्या इनपुटनुसार प्रोग्राम आउटपुट काय डिस्प्ले करणार आहे. जर ते इनपुट टाईप असेल तर ते टाईप डिस्प्ले करेल, रेंज असेल तर रेंज, फॉर्मॅट असेल तर फॉर्मॅट डिस्प्ले करेल. थर्ड वन, लिस्ट द कन्स्ट्रेंट अँड द अझम्पशन. सो कन्स्ट्रेंट माइट include data type limitation, performance, for example time complexity or edge cases. Second, assumption help online limitations on what you expect from the input and environment. Four, consider edge cases. So you are going to think about any unusual or extreme inputs, right? So the boundary conditions that may occur and how your program should handle them.
फिफ्थ, प्लॅन फॉर इफिशियन्सी अँड सिम्प्लिसिटी. सो आवश्यकतेनुसार ते प्लॅन करणं गरजेचं आहे. प्लॅन युअर प्रोग्राम टू बी इफिशियंट ॲज नीडेड. जशी गरज आहे त्यानुसार ते प्रोग्राम प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे, मेमरी युजेस आहे. त्यातलं सेकंड पॉईंट, कीप द सोल्युशन सिम्पल अँड अंडरस्टँडेबल. सोल्युशन जे असणार आहे ते सिम्पल असावं, समजण्याजोगं असावं. फोकसिंग ऑन क्लॅरिटी अँड करेक्टनेस. So when we are going to take any example regarding to the problem definition for a C program, so let's define a simple problem and then we are going to translate how to translate it into a well structured problem definition. So the problem is that the sum of natural numbers, so it will contain the problem descriptions. So write a C program that calculate the sum of first n natural numbers. The value of n will be given by the user. So in that the components, I would like to explain the components also with their description. So the detailed problem definition, the first one, objective. So what is the actual objective of given program? So write a program that computes the sum of फर्स्ट n नॅचरल नंबर्स. इनपुट, आता ह्याच्यामध्ये इनपुट काय आहे? अ पॉझिटिव्ह इंटिजर n वेअर n ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. थर्ड वन, आउटपुट, an integer representing the sum of numbers from 1 to n. Then what are the constraints? In regarding the constraints in which n must be a positive integer, right? So the program should be able to handle values of n up to 10,000. So edge cases hyphen n equals to 1, that means the sum schedule should be 1. Hyphen n equals to 0, that means the sum should be 0, and a large value which is a 10,000, and the assumption the input n will display be a valid integer. The user will not input a non-integer value. म्हणजे इंटिजर व्हॅल्यू इनपुट करणं गरजेचं आहे, नॉन इंटिजर नको. सो सेकंड वन, ब्रेकिंग डाऊन द प्रॉब्लेम. फर्स्ट वन, अंडरस्टँड द ऑब्जेक्टिव्ह. आता नेमकं काय करायचं आहे तर वर दिलेल्या प्रोग्रामच्या त्या हेडिंगमध्ये आपल्याला गोल काय आहे? द गोल इज टू कम्प्यूट द सम ऑफ नंबर फ्रॉम 1 to n, 1 ते n पर्यंतच्या नंबरांची बेरीज करायची आहे. इथं आपण प्रोग्राममध्ये फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो. ते जर समजून घ्यायचं असेल, अंडरस्टँड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ गिवन प्रोग्राम. दॅट मीन्स इफ n इक्वल टू 5, जर n ची किंमत 5 असेल, द सम शुड बी 1 + 2 + 3 + 4 + 5 विच इज इक्वल्स टू 15, राईट. सेकंड, डिफाईन द इनपुट. आता ह्याच्यामध्ये इनपुट डिफाईन केलं पाहिजे. द इनपुट इज अ सिंगल पॉझिटिव्ह इंटिजर n. द प्रोग्राम शुड आस्क द युजर टू इनपुट धिस इंटिजर. म्हणजे तुम्ही जे इनपुट डिफाईन केलेलं आहे ते इंटिजर, पॉझिटिव्ह इंटिजर असणं फार गरजेचं आहे. थर्ड, डिफाईन द आउटपुट. आता आउटपुट काय असणार आहे? द आउटपुट विल बी अन इंटिजर रिप्रेझेंटिंग द सम ऑफ ऑल इंटिजर्स फ्रॉम 1 to n. सो the constant regarding to that problem definition, it should be, that means the n, that means the n value of n should be a positive integer. The program should handle up to 10,000 efficiently. So this means that the program should avoid unnecessary computations and ideally compute the result in 0 of 1 time if possible. So which are the edge cases? When n equal to 0, the sum should be 0. When n equal to 1, the sum should be 1. म्हणजेच काय? जर n ची व्हॅल्यू 0 असेल तर बेरीज काय असणार आहे? 0. जर n ची व्हॅल्यू 1 असेल, द सम 1 असणार आहे. सो द लार्ज व्हॅल्यू ऑफ n इट वुड बी द 10,000, म्हणजे n इक्वल टू 10,000 असं. द प्रोग्राम शुड स्टील बी एबल टू कॅल्क्युलेट द सम विदाउट एनी इश्यूज. सो अझम्पशन्स रिगार्डिंग टू that problem definitions are
द युजर विल इनपुट अ व्हॅलिड इंटिजर, म्हणजे युजरनं काय करणं गरजेचं आहे तर व्हॅलिड इंटिजर व्हॅल्यू इनपुट करणं हेच गरजेचं आहे. सो यू कॅन ॲझ्युम, तुम्ही ॲझ्युम करू शकता दॅट द युजर वोंट इनपुट नॉन इंटिजर व्हॅल्यूज, म्हणजे तशी तुम्ही सूचना त्याच्यात देऊ शकता की जर एखाद्याने प्रयत्न केला की नॉन इंटिजर व्हॅल्यू पुटअप करण्याचा तर तिथं ते एरर तिथं दाखवली पाहिजे. सो अल्दो इन रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्स error handling for invalid input is critical. So regarding to that we are going to take the example for C programming for the problem. Once the problem is defined, म्हणजे एकदा का प्रॉब्लेम डिफाईन केला गेला आहे, सो यू कॅन मूव ऑन टू रायटिंग द कोड. तुम्ही आता कोड लिहिणार आहात. सो फॉर दिस प्रॉब्लेम्स वी कॅन यूज अ सिम्पल लूप टू कॉम्प्यूट द सम. आपण इथं एक सिम्पल लूप वापरणार आहोत. और वी कॅन ऑप्टिमाइज इट यूजिंग ऑल्सो ॲज यू नो इन first online lectures. So we can also use the another mathematical formula before using the simple loop. See option first, for using a loop 0 of n time complexity, which will be here in that code we are declared integer n and assign the sum equal to 0, getting the value of n from the user. Input validation check if n is positive, so you have to print the n should be a positive integer. If n less than or equal to 0, so n should be positive integer. Return 1, exit with error. So after that you have to calculate the sum of numbers from 1 to n, right? So here we are going to use the for loop which is I equal to 1, I less than or equal to and I plus plus, which will display the sum from first n number from 1 to n. मग अशा पद्धतीने एकतर तुम्ही लूप वापरा, नाहीतर ऑप्शन 2 आहे using the formula for sum of first and natural number 0 of 1 time complexity. So the sum of the first and natural numbers is given by the formula sum equal to n into n plus 1 bracket complete by 2. So here we have to use this formula. Here we have to declare in above program hash include stdio.h integer main, which is the start of our program, integer n. So here we are going to get the value of n from the user, and another input validations we are going to check if the n is positive positive number, that means here we have to use the if condition n less than or equal to 0. So then we have to print the n should be a positive integer. जर कोणाकडून जर तर नेगेटिव्ह व्हॅल्यू आली असेल तर ती एरर येणार आहे रिटर्न 1 and exit 1 with that error. And after that we have to calculate the sum using the formula integer sum equals to n into n plus 1 by 2. So here we are going to print the sum of first natural number which having the range from 1 to n, right? And here is the end of our program. After that, after taking that two options, we have to check this program. So test with small values which n equals to 1, n equal to 5 to verify basic functionality. Second one, test with large values, example n 10,000s, to ensure the efficiency and correctness. And test with the edge cases like n equal to 0 to check how the program handle these invalid inputs. म्हणजे प्रोग्राम जर चेक करायचं असेल तर कमीत कमी स्मॉल व्हॅल्यू द्या, परत लार्ज व्हॅल्यू देऊन बघा आणि परत n इक्वल टू 0 द्या. मग आता ह्या सगळ्याचं जे कन्क्लुजन काय आहे, सो द प्रॉब्लेम डेफिनेशन स्टेप्स इन सी प्रोग्रामिंग इज अबाउट द क्लिअरली अंडरस्टँडिंग and describing the task at the hand. So it is a good problem definitions which helps you structure your solution effectively. तुम्ही जे सोल्युशन देणार आहात त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते इफेक्टिवली असावं. सो बाय अंडरस्टँडिंग द इनपुट, आउटपुट, constraints and the edge cases,
की ज्याच्यामध्ये तुम्ही ते अंडरस्टँड, तुम्हाला ते झालं पाहिजे की इनपुट्स काय द्यावं लागतील की ज्याच्यानुसार आउटपुट मिळणार आहे, त्याच्यामध्ये कन्स्ट्रेंट्स काय असणार आहे, एज केसेस काय असणार आहे. सो द यू कॅन क्रिएट अ मोर रोबस्ट अँड इफिशियंट्स अँड इझी टू मेंटेन द प्रोग्राम वन्स यू हॅव द प्रॉब्लेम डिफाईन. म्हणजे जेव्हा का तुम्ही एखादा प्रॉब्लेम डिफाईन करता, सो यू कॅन मूव ऑन टू क्रिएटिंग द अल्गोरिदम, right? So the writing, and after that you have to write the code, and after writing the codes you have to check it by giving the small values, large scale values, and invalid input देऊन बघा तुम्ही, right? So by following structure approach to the problem definitions you lay the foundation for producing high quality reliable software. म्हणजे हे जर प्रॉब्लेम डेफिनेशन हा जो कन्सेप्ट आहे तो इथं क्लिअर झालेला आहे. So thank you so much for watching my video. Thank you so much.